वेळात आणखीन एका महत्त्वाच्या घडामोडीकडे गुंड निलेश घायवळ संदर्भात एक मोठी बातमी आहे। कोर्टाच्या आदेशानंतरही पोलिसांनी पासपोर्ट जप्त केलेला नाहीये। गँगस्टर निलेश घायवळ याच्या परदेशवारी संदर्भात नवीन माहिती आता समोर आली आहे। घायवळवरती गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। विशिष्ट अटींवरती 2022 मध्येच जामीन मंजूर करताना कोर्टाने पासपोर्ट हा पोलिसांकडे जमा करा असे निर्देश दिलेले होते। या आदेशानंतरही संबंधित तपास यंत्रणांनी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी पासपोर्ट ताब्यात घेतलेला नाहीये किंवा ही बाब पासपोर्ट ऑफिसच्या निदर्शनास आणून दिलेलीच नाहीये आणि त्यामुळेच शंका वाढली आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, एक प्रकारे राजकीय पाठबळ मिळतंय, यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होऊ लागलेला आहे का घायवळ संदर्भात? अर्थात, कारण इतकं मोठं पाठबळ असल्याशिवाय इतका विस्तार होत नाही एखाद्या गुंडापुंडांचा। तर असं आहे की 2022 मध्ये कुठलं तरी एक प्रकरण कोर्टात सुरू आहे, तेव्हा जामीन अर्ज दाखल झालाय। त्या जामीन अर्जाच्या वेळेला कोर्टाने विचारलं तुमच्यावर ते कोणते कोणते गुन्हे दाखल आहेत। मग त्या गुन्ह्याचे तपशील दिल्यानंतर कोर्ट असं म्हणाले की तुम्हाला जामीन नाही देता येणार किंवा आम्ही जो जामीन देत आहोत तो जामीन तुम्हाला मंजूर करताना तुम्हाला पासपोर्ट तिथे जमा करावा लागेल। आता ही प्रक्रिया साधारण अशी असते की न्यायालयाने असे निर्देश दिल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनला जामिनीची पूर्तता करत असताना या संदर्भातली माहिती दिली जाते। ती माहिती दिली गेली होती। आता जबाबदारी आहे पोलीस अधिकाऱ्याची की ज्यांनी हा पासपोर्ट जमा करून घ्यायचा आहे, त्यांनी तो जमाच केला नाही आणि जमा न करून घेतल्यामुळे ते पासपोर्ट ऑफिसलाही कळलं नाही। आणि आज स्थिती अशी आहे की निलेश घायवळ या देशात नाहीये। कोणी म्हणतं लंडनला पळून गेलाय, कोण म्हणतं स्वित्झर्लंडला पळून गेलाय। तर असं आत्ता दिसतं आहे की ज्या अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक या सगळ्या प्रकरणामध्ये दुर्लक्ष केलं त्याच्यावरती कारवाई केल्याशिवाय हे सगळं प्रस्त कसं वाढत गेलं ते लक्षात येणार नाही। आणि राजकीय हस्तक्षेपाबद्दल कालच लक्षात आलं की निलेश घायवळच्या भावाला विद्यमान गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीच या बंदुकीचा परवाना दिलेला आहे। आणि आज पुणे सीपीने असं म्हटलं की जरी योगेश कदम यांनी हा बंदुकीचा परवाना आमचं म्हणणं डावलून दिलेला असला तरी आम्ही अजूनही निलेश घायवळच्या भावाला बंदूक परवाना दिलेला नाही। म्हणजे एकीकडे राजकीय संबंध आणि दुसरीकडे पोलीस दलातल्याच कर्मचाऱ्यांनी केलेली अक्षम्य अशी दुर्लक्ष किंवा हायगईपणा। नक्कीच, त्यामुळे अर्थातच काहीतरी मिलीभगत आहे हे म्हणायलाच वाव आहे। धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी राहुल।